आपल्याबरोबर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आहेत. सर, काय म्हणाल? महानगरपालिका निवडणुका चालू आहेत, तुमचा दौरा चालू आहे, कसा रिस्पॉन्स आहे? या ठिकाणी महानगरपालिकेची निवडणूक आहे. उमेदवार सर्व उभे आहेत आणि उमेदवाराला निवडून आणण्याकरता आमचे पदाधिकारी कार्यकर्ते खूप मेहनत घेत असतात. त्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भेटण्याकरता, त्यांना प्रोत्साहन देण्याकरता मी प्रत्येक बूथला आमच्या पक्षाच्या मी भेटी देत आहे. संपूर्ण शिवसेनेचं वातावरण आपण पाहत आहे, पूर्ण भगवं वातावरण आहे. परंतु पोलीसला हाताशी धरून बाहेरून भिवंडी या विभागातनं माणसं आणून या ठिकाणी दादागिरी करण्याचा प्रयत्न होतो आहे. मतदाराला मारण्याचा प्रयत्न होतो आहे. खोट्या केसेस टाकण्याचा प्रयत्न होतो आहे. मी तुमच्याद्वारे CPला आव्हान करतो की अशा पद्धतीने कुणाच्या तरी हातातलं भावलं बनू नका. शेवटी महायुतीमध्ये आम्हीसुद्धा आहोत. जरी महानगरपालिकेच्या निवडणुका आम्ही वेगवेगळ्या लढत असू तरी त्या सत्तेमधले आम्हीसुद्धा सहभागी आमचा राजकीय पक्ष आहे. अशा पद्धतीने दादागिरी करून मतदारांना मारणं, रस्त्यातनं त्यांचे ID कार्ड चेक करणं, हा जो काही प्रकार आता या ठिकाणीसुद्धा हाच प्रकार सुरू आहे. तर माझं CPला आव्हान आहे की कुणाच्या तरी हातातलं बाहुलं बनू नका. सर, तुमच्या 2 उमेदवारांना सुद्धा अटक करण्यात आली होती, ताब्यात घेण्यात आलं होतं. आज तुम्ही परत आरोप केला की पोलिसांकडून दादागिरी की चालू हे बघा, 2 उमेदवारांना जे काही ताब्यात घेतलं गेलं होतं, सातत्याने त्या ठिकाणी काही गुंड आहेत, गुंड प्रवृत्तीची लोक आहेत, ते त्यांच्या ऑफिसमध्ये बसून तिथे काम करणाऱ्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना सातत्याने दमदाटी करत होते. त्यांना काम करून देत नव्हते आणि पोलिसांनासुद्धा याची कल्पना आमच्या उमेदवारांनी दिली होती. शेवटी अति झालं म्हणून ज्या विचारण्याकरता आमची दोन्ही उमेदवार त्या ठिकाणी गेले होते की अशा पद्धतीने तुम्ही का काम करताय, आणि त्याच वेळी आणि मग त्यांना अटक करून सकाळपर्यंत बसून ठेवण्यात आलं. पोलिसांचा उपयोग करून उमेदवारांना वंचित ठेवणं, लोकांपर्यंत जाणं, हा प्रकार जो सर्रासपणे चाललेला आहे, हा खरोखर चुकीचा प्रकार सुरू आहे. सर, ही निवडणूक आहे ती मुद्द्यावरून गुद्द्यावर गेलेली होती. तेच गुद्द्यावर आत्ता या ठिकाणचा एक व्हिडिओ आहे, पाहिजे मी तुम्हाला देतो, की रस्त्याने चालणाऱ्या माणसाला मारणं, वोटिंगला जाऊ नको अशा पद्धतीने दादागिरी करणं ही कुठली आहे? काय चाललं आहे? ही काय हुकुमशाही आहे का? कुणाच्या तरी ताटातलं मांजर आहे का नवी मुंबईचे पोलीस? मला त्यांना आव्हान करायचं आहे, अशा पद्धतीने जे काही चाललेलं आहे ते चुकीचं आहे, नाहीतर आम्हालासुद्धा कायदा हातात घ्यावा लागेल. गृह मंत्रालय BJPकडे आहे. हे बघा, यामध्ये गृह मंत्रालय आणि यांचा काही संबंध नाही आहे. यामध्ये कुणाच्या तरी दमदाटीमुळे पोलिसांचासुद्धा नाईलाज झालेला आहे. कोणीतरी स्वतःला जे नवी मुंबईचे सम्राट म्हणवतात, आज सकाळी आपण पाहिलं आहे निवडणूक आयोगावरती टीका करतायत. निवडणूक आयोग चुकीचं आहे का, अशा पद्धतीने ते मंत्री टीका करतायत. म्हणजे नक्की काय? सरकारी यंत्रणा दावणीला बांधण्याचा जो काही प्रयत्न चाललेला आहे, यामध्ये गृह मंत्रालयाचा यामध्ये काही हात नाही आहे. कोणीतरी स्वतःला जो सम्राट म्हणवतात नवी मुंबईचे, त्यांच्याकडनं जोर जबरदस्ती अशा पद्धतीने प्रकार सुरू आहेत. नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून आहे तो दमदाटी केली जात असल्याचा आरोप आहे तो शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांच्याकडून करण्यात आलेला आहे. विनायक पटेल, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.